श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र। धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत बीड जिल्ह्यात 13,69,00,000 रुपयांची मदत वितरित। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसह विविध सण उत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरे। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उबाळे यांनी पाठवलेली ही माहिती। धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत। या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी बीड जिल्ह्यातील केज, बीड तसंच गेवराई तालुक्यात खासगी जमीन संपादित होणार आहे। इतर शासकीय विभागाच्या जमीन हस्तांतरणाबाबतही या संदर्भातल्या बैठकीत चर्चा करण्यात आली। बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असलेल्या परळी इथून मुंबईसाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। ही गैरसोय दूर करण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्ली इथं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण मागण्यांचं निवेदन दिलं। लातूर मुंबई एक्सप्रेस परळीपर्यंत विस्तारित करण्यासह रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे त्यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं। आष्टी तालुक्यातल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न तो सोडवण्यास आपण कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत बीड जिल्ह्यात 1,773 रुग्णांना सुमारे 13,69,00,000 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्यानं पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे। बीड शहरासाठी 2017 मध्ये मंजूर झालेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर अनियमितता आणि कामातील दिरंगाई, कंत्राटदाराचा बोगसपणा उघड झाला असून ही बाब समोर आल्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांकडून सदर योजनेचा आढावा घेतला। यानंतर त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले। यापुढे या कामावर अत्यंत बारकाईनं लक्ष राहील असं आमदार पंडित यांनी स्पष्ट केलं। आष्टी इथं खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनानं सर्व कामं वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। चौसाळा इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पार पडलं। शेतकरी, ग्रामस्थ, महिला बचत गट आणि विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक घटकांनी या शिबिरात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून शासनाच्या विविध सेवांचा थेट लाभ घेतला। गेवराई इथं ग्रंथ महोत्सव पार पडला। माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। वाचन संस्कृती काल होती, आज आहे, उद्याही राहणार असून त्याची चिंता करण्याचं कारण नाही असं मत गव्हाणे यांनी व्यक्त केलं। जागतिक आरोग्य दिनानिमित्त बीड शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं मोफत रोगनिदान आणि उपचार शिबिर घेण्यात आलं। या उपक्रमामध्ये एकूण 72 गरजूंनी लाभ घेतला। बीड शहरात ऐतिहासिक वस्तूंचं संग्रहालय उभं करावं अशी मागणी इतिहासकार आणि बीड जिल्हा इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश साळुंके यांनी केली आहे। जिल्हाभरात अनेक शिल्प, शिलालेख, स्थानपोथ्या, वीरगळी, नाणी, शस्त्रे बेवारस पडली असून यांचं एकत्रित संग्रहालय उभं राहिल्यास बीड जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास हा पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहील असं त्यांनी म्हटलं आहे। बीड जिल्ह्यात ऊसतोडणी कामगारांच्या सर्वेक्षणाचं काम सुरू झालं असून 31 मार्च 2026 अखेर एकूण 5,845 ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 10 ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचं वितरण करण्यात आलं। बीड इथं क्षयरोग जनजागृती फेरी काढण्यात आली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते या फेरीचं उद्घाटन झालं। यावेळी क्षयरुग्णांना पोषण आहाराच्या किट्सचं वाटप करण्यात आलं। रमजान ईदनिमित्त बीड शहरासह जिल्हाभरात सामुदायिक नमाज अदा करण्यात आली। यावेळी आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष हेमलता पारवे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं तसंच सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बीड शहरासह जिल्हाभरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले। बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। रामनवमी जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली। बीड शहरातून रामभक्तांनी सकाळी दुचाकी फेरी काढली। दुपारच्या वेळी विविध मंदिरांमध्ये रामजन्म साजरा झाल्यावर महाप्रसादासह विविध कार्यक्रम पार पडले आणि सायंकाळच्या सुमारास शहरातून शोभायात्रा काढण्यात आली। बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।